हाय, तर इथे मिनी ब्लॉग शूट केलेला आहे. इथे मी मेथीचे पराठे करत होते. तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. तर इथे छान मी मेथी धुवून घेतलेली आहे. छान 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर मग जे माती वगैरे आहे ना, ते निघून जाते 2 पाण्याने धुतल्यावर. तर इथे मी वाटण तयार करत आहे. मी लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि ते छान बारीक मिक्सरला, म्हणजे बारीक नाही करायचं जास्त, थोडंसं असं दरदरं वाटून घ्यायचं. तर इथे छान असं वाटण तयार करून घेते मी. आणि मग आधी आहे ना जिरा टाकायला विसरली होती. मग परत बंद केलं, म्हणजे हे केलं आणि परत मग जिरं टाकलं. तर ठीक आहे, इथे मी जिरं, मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलं दरदरं. आणि त्यानंतर मग मेथी इथे छान चिरून घ्यायची बारीक. मला एक हाताने शूट करता येत नव्हतं, त्यामुळे मग मी असंच दाखवलेलं आहे तुम्हाला. तर इथे मी बारीक मेथी चिरून घेतलेली आहे. आणि मग नंतर त्या मेथीवर लगेच पीठ चाळून घ्यायचं. जेवढे आपल्याला पराठे करायचे आहेत तेवढे ते पीठ टाकून घ्यायचं, त्याच्यात चाळून घ्यायचं. तर इथे मी छान असं पीठ चाळून घेत आहे. आणि त्यानंतर मग लगेच आहे ना त्यामध्येच मसाले टाकून घ्यायचे, छान मिक्स करायचं. तर इथे मी सर्व मसाले टाकून घेते. आधी तर पीठ चाळून घेतलं मला जेवढं लागते तेवढं. तर इथे मी 5-6 पराठ्यांचं पीठ चुरलं होतं. तर मी ते ना ते जे पेस्ट तयार केली होती आपण ती टाकून घ्यायची. त्यानंतर मीठ आणि मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे आपले मीठ टाकलं मी सर्वात आधी. त्यानंतर मग धने पावडर, लाल तिखट आणि हळद असं आपले मसाले टाकून घ्यायचे सर्व. आणि थोडंसं जिरेपूड असेल तर ती बी टाकायची, पण मी जिरं टाकलेलं होतं, माझ्याकडे जिरेपूड नव्हती म्हणून. तरी ते ना मी छान पीठ मिक्स करून घ्यायचं आधी, कारण की मेथीला पाणी सुटतं, त्यामुळे आधी मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळून घ्यायचं, जसं आपण चपातीचं करतो तसं. फक्त हे थोडं घट्ट ठेवायचं, कारण की मेथीला पाणी सुटतं, त्यामुळे मग थोडंसं घट्ट करून घ्यायचं, बघू शकता तुम्ही. आणि मला लाटता वेळेस खूप पातळ झालं होतं ते. तर म्हणजे पातळ होतं ते बरोबर थोडं घट्ट केलं की. तरी ते मी छान असं दही फोडणी देऊन घेतलेलं आहे, कारण की दही फोडणीचं आणि पराठे मस्त लागतात. तर इथे मी छान पराठे लाटून घेतलेले आहेत मेथीचे. आणि लगेच भाजून घ्यायचे, छान खरपूस भाजून घ्यायचे, जेणेकरून मग ते खायलासुद्धा छान लागतात. आणि बारीक गॅसवर भाजायचे, म्हणजे जास्त असे क्रिस्पी होतात आणि छान लागतात खायला. तर इथे छान असा पराठा लाटून घेतला आणि लगेच तव्यावर टाकून भाजून घेते छान. दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचा. दोन्ही साईडून छान खरपूस भाजून घ्यायचा. आणि तो भाजते तोपर्यंत मी खालीसुद्धा लाटून घेतलेला होता दुसरा, बघू शकता तुम्ही. तर लगेच मिस्टरांसाठी ताट वाढला आणि लगेच जेवायला दिलं. तर कसं वाटलं रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. बाय.